ही बघा फ्रेश वाटाणा आणि आलूची भाजी आहे. आता वाटाणा स्वस्त झालेला आहे तर भरपूर खाऊन घ्यायचा. त्याच्यामुळं आज मी वाटाण्याची आणि बटाट्याची भाजी बनवलेली आहे. तर खूप छान झाली ही भाजी. चला रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर बघा इथे मी एक टमाटर कापून घेतलं आहे. मोठं टमाटर होतं आणि 4 हिरव्या मिरच्या, अद्रकचा 1 इंच तुकडा आहे आणि थोडासा लसूण आहे. तर आपण हे मिक्सरमधून काढून घेऊ. तर बघा हे मिक्सरमधून काढून घेते आणि इथे 2 कांदे चिरून घेतलेत. मीडियम साईजचे कांदे होते ते बारीक असे चिरून घेतलेत. तर बघा मस्त पेस्ट करून घेतली याची. आता कढई तापायला ठेवली बघा. याच्यात 2 चमचे तेल टाकले. तेल तुमच्या आवडीप्रमाणे टाका, कमी जास्त करू शकता. तेल तापलं की आपण त्याच्यात जिरं टाकून घेऊ. जिरं टाकलं याच्यात छोटा 1 चमचा. जिरं चांगलं चटचटलं. आता आपण हा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ. आपल्याला कांद्याला आता चांगलं भाजून घ्यायचं. 2-3 मिनटं लागतात त्याला. चांगलं भाजून घेऊ आता आधी. बघा कांदा आपल्याला असा चांगला भाजून घ्यायचा आहे. आता कांदा मस्त भाजला आहे. आता आपण यात थोडीशी हळद टाकतो. हळद पण परतून घ्यायची. जे आपण आता वाटण केलं होतं ते टाकू. मला चांगलं आता तेल सुटेपर्यंत याला भाजून घेऊ. थोडंसं मीठ टाकते त्याच्यात. चवीप्रमाणे मीठ टाकायचं म्हणजे टमाटर आपलं लवकर शिजेल. आता बघा याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतले. आता याच्यात इथं काय घेतलं आहे मी, थोडी मिरची पावडर घेतली अर्धा चमचा, 1 चमचा धण्याची पावडर आहे आणि 1 चमचा बेसन पीठ आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कारण आपण त्याच्यात मिरच्या पण टाकणार आहे. आता ह्याला चांगलं मिनिटभर 1-2 मिनटं बेसन टाकल्यामुळे ह्याला चांगलं परतून घ्यायचं. आता बघा हे चांगलं भाजून घेतलं आहे. आता इथं मटर आहे, 2 वाट्या मटर घेतलेला. तर हा धुवून घेतला आहे. हा ह्याच्यात टाकून देऊ आता आणि ह्याला चांगलं परतून झाकून ठेवू 2-3 मिनटं. आता ह्याला झाकून 2-3 मिनटं शिजू द्यायचं. तर बघा मस्त बारीक गॅसवर मी हे वाटाणा शिजवून घेतला आहे झाकण ठेवून. जर तुमची कढई पातळ असेल तर मधून मधून त्याला फिरवायचं आणि नाहीतर हे वाफेवर छान शिजतात झाकून ठेवलं जाड कढई असली ना तर. आता मी इथं बटाटे उकडून घेतलेत. 2 बटाटे आहेत. ते बटाटे आपण असे तोडून टाकू. याला जास्त हे नाही करायचं, बारीक नाही करायचं. हे थोडेसे जास्तच शिजलेत माझे. हे असे तोडून टाकून द्यायचे. त्याला चांगलं मिक्स करून घेऊ. आता याच्यात थोडंसं मीठ टाकते. मीठ आधी पण टाकलेलं आहे त्याच्यामुळे मीठ देताच टाकायचं, नाही तर खारट नको व्हायला. आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, ती कोथिंबीर टाकून द्यायची. झालं. जर तुम्हाला ही भाजी सुक्की ठेवायची असेल तर अशी पण यात गरम मसाला टाकून ही सुक्की भाजी पण ठीक आहे. आणि रश्श्याची करायची असेल तर आपण याच्यात आता पाणी टाकणार आहे. मला थोडी रश्श्याची करायची. फ्रेश मटार होतं मस्त. बघा पातळ घट्ट तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. आणि थोडं पाणी टाकले. आता याच्यात गरम मसाला आहे हा 1 चमचा. हा गरम मसाला टाकून घेतला आणि कसुरी मेथी आहे, मी थोडीशी गरम तव्यावर टाकून ठेवली होती. मस्त अशी कुस्करून ती मेथी टाकून द्यायची. झाली. करायला एवढी सोपी आणि खायला एवढी छान लागते ना ही भाजी. सध्याला आपण एक उकळी काढून घेऊ. तर बघा आता याला चांगली उकळी आली. आता गॅस बंद करून घेते. इथं बघा आता पॅन तापायला ठेवलं. याच्यात 1 चमचा तूप टाकले. आता हे तूप गरम झालं
की याच्यात हिंग टाकून घेते थोडा. हा हिंग टाकला आहे बघा याच्यात थोडा. आणि हा हिंग आपण या तडक्यात टाकून देऊ. हा तडका ह्या भाजीत टाकून देऊ. मस्त आपली आता एकच नंबर बघा ही भाजी झालेली आहे. तर बघा ही मटर आलूची भाजी आपली आता तयार झाली मस्त. माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.